तर मित्रांनो, वन मील डे म्हणजे काय? हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमच्या सगळ्यांचे या नवीन व्हिडिओ स्वागत करतो। तर मित्रांनो, वन मील डे याच्याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर प्रेझेंटली आता ॲट प्रेझेंटली मी डाएटवर आहे आणि डाएट म्हणजे की मी फक्त वन मील डे घेतो आहे। वन मील डे म्हणजे की फक्त दिवसातून फक्त एकच मील घ्यायचा आहे आणि तो पण मी संध्याकाळच्या वेळेस घेतो आहे। काही लोक सकाळी घेतात, म्हणजे दुपारच्या लंचच्या वेळेस घेतात, किंवा काही लोक 11-12च्या वेळेस घेतात, किंवा दुपारी घेतात, काही लोक संध्याकाळी घेतात। तर मी संध्याकाळी ते वन मील डे घेतो आहे। आणि संध्याकाळीच का बरं? कारण मी दिवसभर कसाही राहून घेतो आहे। कारण सकाळी उठल्यानंतर मी बिना साखरेची चहा पितो, त्याच्यानंतर दिवसभर काहीच खात नाही आणि मग संध्याकाळी 5-6च्या दरम्यान मग मी खातो। आणि खाण्यामध्ये काय असतं की काही लोक आता जेव्हा वन मील डे खातात ना, त्याच्यामध्ये ते व्यवस्थित प्रमाणात जे काही सगळे पदार्थ असतात ते घेतात। म्हणजे जसं प्रोटीन असतं, तर जेवढ्या मात्रामध्ये प्रोटीन पाहिजे ते तितक्या मात्रात प्रोटीन घेतात, फायबर घेतात, कार्बोहायड्रेट घेतात आणि फॅट घेतात। तर माझ्या या मीलमध्ये ना मोस्टली प्रोटीन आणि फायबर जास्त आहे, फॅट आणि याचं प्रमाण खूप कमी आहे। फॅट आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप कमी आहे। म्हणजे मी वन मील डेमध्ये काय काय घेतो आहे, मी मोस्टली सलाद खातो आहे, सलाद किंवा एग्स खातो आहे आणि एक वाटी मोठ्या वाटीभर सूप घेतो आहे। सूप कशाचं? तर डाळीचं सूप मित्रांनो। डाळ जे असते, जशी तुरीची डाळ, चण्याची डाळ, मुंगाची डाळ ही चांगलीपैकी शिजवतो आणि त्याच्यामध्ये नाही का लाल चणे म्हणा, किंवा काबुली चणा म्हणा, किंवा सोयाबीन म्हणा, असं प्रोटीन ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन असतं ते त्याच्यामध्येच टाकून मग मी ते खातो आहे। मोठा बॉल असतो, मी तुम्हाला नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवेन मी काय काय खातो आहे। आता असेच छोटे छोटे व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे। तर हे असतं मित्रांनो वन मील डे। त्याचा फायदा काय होतो मित्रांनो, आता ना एक इंटरमिटंट फास्टिंगवाला खूप जास्त चलन सुरू आहे। लोक काय करतात की 8 तासामध्ये खातात आणि 16 तास उपाशी राहतात। तर याच्यामध्ये वन मील डेमध्ये जवळपास तुम्ही 24 तास उपाशी राहता, मग काहीच खात नाही तुम्ही मधात। खूपच जास्त जर भूक लागली, मला जर खूप जास्त भूक लागली तर मी एखादी केळी वगैरे खाऊन घेतो, किंवा एखादा ॲपल वगैरे खाऊन घेतो आणि पाणी पिऊन 5-6 वाजेपर्यंत कसाही राहतो। म्हणजे सकाळपर्यंत, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्युटी असते, मग त्याच्यानंतर मग मी फ्री असतो। तर मग मी अशा प्रकारे हा वन मील डे फॉलो करतो आहे। वन मील डेचा फायदा हा होतो आहे की माझा इंटरमिटंट फास्टिंग होता, म्हणजे जवळपास 24 तासासाठी पूर्ण फास्टिंग होतं। 24 तास नाही, मधात मग काहीतरी खाऊन घेतो ना, म्हणजे जसं केळी झालं, काहीतरी फळं खाऊन घेतो, त्याच्यामुळे पूर्ण 24 तास नाही म्हणता येईल, पण 16-17 तासाचा तो उपवास असतो। अशा प्रकारे तो मी करतो आहे आणि याच्यामध्ये फक्त मी वन मील डेज घेतो आहे, बाकी दुसरं काही खात नाही आहे आणि अशा प्रकारे मी फॉलो करतो आहे। तर हे आहे मित्रांनो वन मील डे, तुम्ही पण फॉलो करू शकता आणि याचा बराच फायदा होतो आपल्या बॉडीला, म्हणजे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला लवकर याची सहायता होते।